मित्रांनो, तुमच्या कांदा पिकामध्ये देखील त्याचे जे मुळं आहेत ते गुलाबी ते असे लालसर रंगाची झाली आहेत का? हे नेमकं कशामुळे होतं आज आपण हे जाणून घेऊया. पण त्या अगोदर आम्ही भूमिपुत्र चॅनलला तुम्ही फॉलो नक्की करा. की कांद्याची जी काही मुळं आहेत तर ही गुलाबी रंग किंवा लाल रंगाची का होतात? तर ते आहे कारण की आपल्या कांद्या पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. मित्रांनो, हे जे फंगल इन्फेक्शन आहे तर यामुळे नेमकं होतं काय? तर सुरुवातीच्या काळामध्ये ही जी मुळं आहेत ही गुलाबी ते लालसर रंगाची आपल्याला दिसतात. त्यानंतर जर का आपण याला सुरुवातीलाच कंट्रोल नाही केलं तर हळूहळू ही मुळं काळी पडायला लागतात आणि नंतर पूर्ण मुळं सडून जातात आणि त्यामुळे वरची जी पात आहे ती पण हळूहळू पिवळी पडून त्या ठिकाणी वाळायला सुरुवात होते. कुठल्याही प्रकारची वाढ होत नाही आणि नंतर आपला जो कांदा आहे तर हा देखील त्या ठिकाणी वाढ होत नाही आणि एकंदरीत बघायचं झालं तर याचा आपल्याला मोठा उत्पादनामध्ये फटका बसू शकतो. तर मग मित्रांनो, याला आपण कशा प्रकारे कंट्रोल करावं आज आपण ते बघूया. सर्वात प्रथम आपण ज्या शेतामध्ये कांदा लावतोय त्या ठिकाणी वर्षानुवर्ष आपण एकच कांदा पीक लावायचं, त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता खूप दाट असते. दुसरा जो पर्याय आहे मित्रांनो, ज्यावेळेस इन्फेक्शन होऊ नये यासाठी आपण काय करायचंय तर ट्रायकोडर्मा आहे, स्ट्रेप्टोमायसिस आहे, असे जे जीवाणू खतं आपल्याला मिळतात तर यांचं वेळोवेळी आपल्या शेतामध्ये या कांदा पिकामध्ये आपण ड्रेंचिंग करायचं आहे, जेणेकरून बुरशी जेव्हा जेव्हा वाढण्याची सुरुवात होईल त्यावेळेस ते ट्रायकोडर्मा असेल, स्ट्रेप्टोमायसिस असतील ते त्या बुरशीला कंट्रोल करतील. आणि मित्रांनो, तरी देखील तुमच्या शेतामध्ये जर का याचा प्रादुर्भाव वाढलाच तर आपल्याला केमिकल ट्रीटमेंट घ्यायची आहे. तर फंजिसाइड मध्ये आपल्याला मेटालेक्झिल असेल, प्रोपिकॉनअझोल असेल किंवा झायनेब असेल यासारखी जे फंजिसाइड्स आहेत ते आपण त्या ठिकाणी ड्रेंचिंग करायची आहे.